बताइए, क्योंकि पीटीआई की खबरों की तरफ से अभी हम जो ब्रेकिंग चला रहे हैं वो भी अपने दर्शकों को बता देते हैं। पीटीआई, दैट मीन्स प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, हैज गिवन दिस इंफॉर्मेशन दैट देवेंद्र फडणवीस टू बी स्worn in as Maharashtra CM on the 5th of December. His name that has been finalized in the BJP core committee meeting. According to sources, this information is coming in. तो पीटीआई की तरफ से भी ये खबर आती हुई नजर आ रही है अतुल, और जो अंदर की जो तस्वीरें फिलहाल आ रही है उसके बारे में भी जरा बताइए। स्टेज पे नजर आ रहे हैं जो ऑब्जर्वर्स है बीजेपी की तरफ से दिल्ली से जो भेजे गए हैं मुंबई, उनकी भी तस्वीरें साथ में नजर आ रही है। जी देखिए, जैसा कि कहा गया था कि प्रस्ताव देने वाले दो नेता चंद्रकांत पाटिल और सुधीर मुनगंटीवार, उन दोनों ने प्रस्ताव दिया है। केंद्रीय जो पर्यवेक्षक हैं उन लोगों ने उस चीज को अप्रूव किया है, और अब जो एक फॉर्मेलिटी है, पग पहनाने की एक जो प्रथा है महाराष्ट्र में, वो पूरी की जाएगी। और एक ऑफिशियली हो चुका है कि देवेंद्र फडणवीस ही जो विधायक दल के नेता हैं वो चुने गए हैं, और वही अब आगे जाके महाराष्ट्र के अगले सीएम बनेंगे। अब इसमें कहीं कोई दो राय नहीं रह गई है। चर्चा इस वजह से ज्यादा हो रही थी क्योंकि जो खास तौर पर बीजेपी के विधायक यहां पर विधान भवन में सुबह सुबह आ रहे थे। अब तक जो नाम देवेंद्र फडणवीस के सबसे ज्यादा बोले जा रहे थे खुले तौर पे कि उन्हें ही बीजेपी के विधायक दल का नेता चुना जाएगा, एकमात्र औपचारिकता है। वो अचानक से उन लोगों ने ये कहना शुरू कर दिया था कि जो लोगों के मन में है भावना, हम वही चाहते हैं कि पूरी हो। हालांकि देवेंद्र फडणवीस का नाम वो लोग नहीं ले रहे थे। अब जबकि वहां पर कोर कमेटी की बैठक हुई विधान भवन में और नाम प्रस्तावित कर दिया गया ऑफिशियली कि देवेंद्र फडणवीस के क्या नाम विधायक दल का जो बैठक होने जा रही है उसमें प्रस्तावित किया जाएगा, तो ये चीज कंफर्म तभी हो चुकी थी कि अब एक औपचारिकता रह गई है, एक जो है जिसे पूरा करना है फॉर्मेलिटी के तौर पर, कि देवेंद्र फडणवीस को अपने विधायक दलों का नेता चुना गया है। और वही चीज हुई है सेंट्रल हॉल में। जो विधायक बैठे हुए हैं इस समय बीजेपी के विधान भवन में, उनके सामने नाम प्रस्तावित किया गया और सबने सर्वसम्मति से जो देवेंद्र फडणवीस है उन्हें अपना नेता चुन लिया है। और अब इस चीज की मोहर लग चुकी है कि देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री होने जा रहे हैं। और शायद इसी वजह से वहां पर जो बधाई का जो विजुअल्स है वो आ रहा है वहां पर। लेट्स क्रॉस लाइव। उल्हास आणि आनंदाचा दिवस आहे। आज आपल्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड आहे आणि या निवडीकरता गुजरात प्रदेशाचे दोनदा मुख्यमंत्री असलेले पूर्व मुख्यमंत्री आणि आता पंजाबचे प्रभारी माननीय श्री विजय रूपानीजी आपल्या या बैठकीला निरीक्षक म्हणून आले आहे। मी त्यांचं विधिमंडळ गटातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांतर्फे ऑब्झर्वर बेसिकली फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ गुजरात विजय रूपानी इज हियर. वी बेसिकली वेलकम विजय रूपानी जी. आपल्या सहनिरीक्षक म्हणून आपल्या सर्वांच्या परिचित आणि आपल्या सर्वांना व्यक्तिगत आपल्या सर्वांची ज्यांची ओळख आहे अशा आपल्या देशाचे सीनियर लीडर आदरणीय वेल नोन निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर त्यांचंही निर्मला सीतारामन इज ऑल्सो हियर ॲज दी ऑब्झर्वर गटातर्फे आणि भारतीय जनता पार्टी वी वेलकम हर करतो। या बैठकीला आपले राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री श्री शिवप्रकाशजी, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी, आपल्या मुंबई शहराचे अध्यक्ष आशिष शेलारजी, आपल्या विधान परिषदेचे गटनेते श्री प्रवीण दरेकरजी या बैठकीला आवर्जून आपल्या पक्षासोबत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टी युतीमध्ये ज्यांनी निवडणूक लढवली असे जनसुराज्याचे माननीय विनय कोरेजी, युवा स्वाभिमानचे रवी राणाजी आणि उपस्थित आपले सर्व, कारण सर्वांचे नाव मी उल्लेख करू शकणार नाही, सर्वांनी क्षमा करावी, आमच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व बंधू भगिनी. मी आधीच सांगितलं की हा ऐतिहासिक दिवस आहे आणि हा ऐतिहासिक दिवस एक माफ करा, ऑलरेडी सेड दैट दिस इज अ हिस्टॉरिक डे. आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला, ते उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस ऑल्सो प्रेझेंट हियर. खाली असल्यामुळे वर नाव उपस्थित. आर लीडर. खरं तर आपल्या सर्वांकरता आज आनंदाचा दिवस आहे. त्यात जो ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला आहे
आपल्या लाखो कार्यकर्त्यांनी, आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपल्या सर्व उमेदवार आपण होतो, आता आपण आमदार आहोत, पण आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये इलेक्शन्स अंडर द लीडरशिप ऑफ देवेंद्र फडणवीस हा महाविजय, ऐतिहासिक महाविजय व्हावा याकरता सर्वांनी खूप प्रचंड ताकद लावली, खूप प्रचंड मेहनत केली. माननीय मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एक्स्ट्रीमली हार्ड फॉर दिस लँडमार्क विक्ट्री. डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. महाराष्ट्र हा देशातलं सर्वोत्तम राज्य होऊ शकतं आणि हे जनतेला, मतदारांना पोहोचवण्याकरता आपण सर्वांनी काम केलं आणि जनतेने आपल्याला भरभरून यश दिलं. जनतेने प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकला. The people of Maharashtra stood behind us, stood behind this double engine sarkar. एकनाथ शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजित पवारजी आणि आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आपल्या महायुतीसोबत ही निवडणूक लढली. खरं तर यावेळी जास्त भाषणाचा स्कोप नाहीये, पण या महाराष्ट्राच्या together with Eknath Shinde, who was the chief minister, also the NCP chief Ajit Pawar, all of us basically strongly stood with each other. महायुतीवर विश्वास त्या ठिकाणी टाकला आणि आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आपण 149 सीट भारतीय जनता पार्टी म्हणून लढवल्या. आपल्याला आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आणि इतिहासातलं सर्वात मोठं यश म्हणजे 132 सीट आपल्या निवडून आल्या. सीट्स वी कंटेस्टेड, वी वन ऑन 132. दिस इज द बिगेस्ट अचीवमेंट ऑफ बीजेपी महाराष्ट्र, बीजेपी इन महाराष्ट्र टिल नाउ. शिवसेनेच्या आपल्या 57 राष्ट्रवादीच्या 41 आल्या आणि आपल्याला 7 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला आणि आपल्याला असं म्हणून पाठिंबा मिळाला. आपला आता विधानमंडळाचा विधिमंडळ गट जर विचार केला, 7 इंडिपेंडेंट एमएलएज हैव ऑलरेडी गिवन देयर सपोर्ट जवळपास आमदार गट या ठिकाणी असणार आहे आणि भाजपाचा जर विधिमंडळ गट विचार केला, भाजपाचा 236 एमएलएज आउट ऑफ 288 have supported महायुती, are with महायुती. आमदाराचा गट आपला असणार आहे. खरं तर ही मोठी उपलब्धी आपल्याकरता आहे. या ठिकाणी 237 एमएलएज मी एवढंच सांगेल, सपोर्टिंग महायुती. 237 यश आहे, जनतेचा विश्वास आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आपण ही निवडणूक लढवली असल्यामुळं खरं तर 14 ते 19 या काळामध्ये माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला समोर नेलं, या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, लोकनेते म्हणून त्यांनी काम केलं आणि मधल्या काळातही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाला माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हे यश फार मोठं यश आहे. Devendra Fadnavis led us as CM for 5 years. After that, worked as a deputy to Eknath Shinde in his government. पुढे कसं जाईल या जनादेशानंतर आपल्याकडे ज्या all these schemes, policies initiated by Eknath Shinde. पण मी या ठिकाणी एवढंच सांगेल, आज आपल्याकरता आणि या महाराष्ट्राकरता पुढचे 5 वर्ष ऐतिहासिक असणार आहे. महाराष्ट्राला देशातलं क्रमांक 1 राज्य करण्याकरता हा जनादेश आहे. या जनादेशामुळं आज संपूर्ण देशाचा आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे लागलं आहे. फॉर द पीपल ऑफ महाराष्ट्र, वी आर गोइंग टू मेक महाराष्ट्र एज द नंबर 1 स्टेट इन इंडिया. All right. So meeting as far as the decks that have been cleared for Devendra Fadnavis to once again become the Chief Minister of Maharashtra. Of course, that meeting currently that has been taking place in Mumbai. We continue to get you the live updates back after a short break.